प्रवेश गीत। उल्हासाने ईशस्तुती गान करा, सगळ्या लोकांनो मातेचे गायन करा। उल्हासाने ईशस्तुती गान करा, सगळ्या लोकांनो मातेचे गायन करा। वेलंकणी माता आमची माय सर्वांची, मध्यस्थी तू सदा करशी आम्हा पाप्यांची। दुःखी जगतास आशा तुझी आमची, करुणामयी कैवारीने तुझी आमची। उल्हासाने ईशस्तुती गान करा, सगळ्या लोकांनो मातेचे गायन करा, मातेचे गायन करा, मातेचे गायन करा। आज नोविनाचा 9वा दिवस। This mass is offered as Thanksgiving Mass, Centenary Year of Our Lady of Fatima, Prendium. आणि त्याचप्रमाणे बॉक्स इंटेशनचे जे हेतू आहेत त्या सर्व हेतूसाठी व आपण घराघरामध्ये ह्या मिसामध्ये जे सहभागी झालेलो आहोत त्या सर्वांच्या वैयक्तिक हेतूसाठी आपण श्रद्धेनं व नम्रतेनं ह्या मिसावरती प्रार्थना करूया। पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपला पिता परमेश्वर व आपला प्रभू ख्रिस्त यांची कृपा व शांती तुम्हाला लाभो आणि तुम्हालाही सुद्धा। विषय पेंटेकॉस्टच्या दिवसापर्यंत मरिया शिष्यांबरोबर होती। प्रिय भक्तगणांनो, शो मस्ट गो ऑन म्हणजे समाजकार्य अविरत चालू राहणे आवश्यक आहे, अशा अर्थाची इंग्रजीत म्हण आहे। ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर शिष्यांना धीर आणि आशा दाखविणे गरजेचे होते। मरियेने हे वेळीच ओळखले आणि आपल्या पर्वता एवढ्या दुःखाला बाजूला ठेवून तिने शिष्यांचे नेतृत्व करायला सुरुवात केली। सर्व शिष्यांना एकत्र आणून पवित्र आत्म्याच्या वरदानाची करुणा त्यांनी केली। आजसुद्धा मरिया आपली माता बनून आपल्यासाठी मध्यस्थीची भूमिका निभावत आहे। आपणा सर्वांनी याचा अनुभव वारंवार घेतला आहे। अशीच भूमिका तिने कायमस्वरूपी बनवावी म्हणून आजच्या मिसामध्ये प्रार्थना करूया। प्रिय बंधुभगिनींनो, पवित्र रचनाच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया। पापी जनांचे तारण करण्या प्रभु राहाया तू अवतरला। करुणा कर प्रभु कर
मुचे पदरी घेऊन क्षमा मागतो तुझकडून. करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता आम्हावरी. तारक मुचा तू या जगती एकमेव देवा घरचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. सर्व समर्थ प्रभु परमेश्वर दया दाऊनी क्षमा करो. अनापनाला शाश्वत जीवन दया कडून मिळत राहो. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, सर्वसमर्थ बापा, तू आमचे तारण करतोस व ख्रिस्ताबरोबर आम्हाला तुझी मुले बनवतोस. आम्हाकडे दयादृष्टीने पहा, आम्हाला खरे स्वातंत्र्य बहाल कर आणि तो अभिवचन दिलेल्या स्वर्गराज्याचे आम्हाला दान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू त्याच्याद्वारे करतो. आमेन. पौलचे कलिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन. ख्रिस्त येशू जो प्रभू ह्याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा. त्याच्यामध्ये मुलावलेले रचले जात असलेले तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर उपकारस्तुती करणारे व्हा. ख्रिस्ताप्रमाणे नसलेले तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्त्वज्ञान आणि पोकळ भूलथापा ह्यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊ जाऊ नये म्हणून लक्ष द्या. कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते आणि जो सर्व सत्तेचे आणि अधिकाराचे मस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहे. त्याच्या ठाई तुमची सुनताही झाली आहे, परंतु ती माणसाच्या हातून झालेली नाही, तर तुम्ही आपला दैहिक स्वभाव झुगारून दिल्याने ख्रिस्ताच्या सुनतेच्याद्वारे तुमची सुनता झाली. तुमचा स्नानसंस्कार झाला तेव्हा त्याच्याबरोबर पुरले गेला आणि ज्याने त्याला मेलेल्यांतून उठवले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्याद्वारे त्याच्याबरोबर उठवलेही गेला. जे तुम्ही आपल्या अपराधांनी आणि देह स्वभावाची सुनता न झालेल्यांनी मेलेले होता, त्या तुम्हाला त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले. त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. आपल्याविरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले आणि क्रुसाळा खिळून ते रद्द केले. सत्ताधीशांना आणि अधिकाऱ्यांना नाडून त्याच्याविरुद्ध क्रुसावर जयोत्सव करून त्यांचे उघड उघड प्रदर्शन केले. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. स्तोत्रगीत. विजय गीत मज गाऊ द्या, आनंदे मज नाचू द्या. विजय गीत मज गाऊ द्या, आनंदे मज नाचू द्या.
प्रभुदेवाने माझ्या भवती कृपावस्त्र हे चढविले पावित्र्याची घालून भूषणे वधू मला जडू सजविले हे जगता मज सांगू द्या आनंदे मज नाचू द्या विजय गीत मज गाऊ द्या आनंदे मज नाचू द्या आनंदे मज नाचू द्या आनंदे मज नाचू द्या. Alleluia, Alleluia, चला गाऊया वेलकणी मातेला तिची स्तुती करूया आराधना ती आपुली माता मरिया देव पित्याने निवडिले तिजला येशूची आई होण्या भक्तास प्रेमे स्पर्श करून ती सुख देते सदा ती सुख देते सदा अल्लेलुया अल्लेलुया चला गाऊया वेलकणी मातेला तिची स्तुती करूया आराधना आपुली माता मरिया Alleluia, 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 Alleluia. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करीत राहिला. मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यांना बोलावले आणि त्यातून पुढील 12 जणांना निवडून त्यांना प्रेषित असे नावही दिले. शिमोन ह्याला त्याने पेत्र हेही नाव दिले आणि त्याचा भाऊ आंद्रेया, याकोब, योहान, फिलिप, बार्थोलोमियो, मतय, थोमास, अल्फीचा मुलगा याकोब, झिलोत म्हटलेला शिमोन, याकोबचा मुलगा यहुदा आणि जो पुढे विश्वासघातकी निघाला तो यहुदा इस्करियोत. येशू त्यांच्याबरोबर खाली उतरून सपाटच्या जागेवर उभा राहिला आणि त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय आणि सर्व यहुदिया व यरूशलेम येथून आणि सोर आणि सिदोन ह्याकडल्या समुद्र किनाऱ्यापासून त्याचे श्रवण करण्यासाठी व आपले रोग बरे करून घेण्यासाठी जे लोक आले होते त्यांचा मोठा जमाव तेथे उभा होता. जे अशुद्ध आत्म्याने पिडलेले होते त्यांना त्याने बरे केले. तेव्हा सर्व समुदायांची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती, कारण त्याच्यापासून सामर्थ्य निघून ते सर्वांना निरोगी करीत होते. प्रभू ख्रिस्ताचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
घराघरात जमलेल्या ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे. मी उत्तलला गेलो होतो आणि उत्तनवरून मी रिक्षा पकडली आणि मनोरीला यायला निघालो. त्याच रिक्षामध्ये आणखीन 2 बाया बसल्या होत्या. सहज मी त्यांना विचारलं की तुम्ही कुठे चाललात. त्यावर त्याने मला उत्तर दिलं की फादर, आम्ही गोरायला जात आहोत माऊलीला भेटण्यासाठी. आणि गोरा आल्यानंतर त्या उतरल्या. परंतु जेव्हा उतरल्या तेव्हा आणखीन काही बाया आणि माणसं तिथे नाक्यावरती त्यांची वाट बघित उभ्या राहिल्या होत्या. मला समजलं नाही की गोराईला माऊलीला भेटायला माणसं का. काही दिवस गेले आणि काही दिवसानंतर मला कोणीतरी सांगितलं की फादर, बरीचशी माणसं गोराईला माऊलीला भेटण्यासाठी जात आहेत. तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्या दिवशी माझ्या रिक्षामध्ये काही बाया बसल्या होत्या, त्यासुद्धा तेथे उतरल्या. आणि काय आहे तेथे, तर ती व्यक्ती मला सांगायला लागली की फादर, नक्की मला माहीत नाही, परंतु असं सांगतात की फुटलेली तुटलेली थोडी आपली मोत माऊली, जिच्या हातामध्ये बाळयुष्य आहे, त्या बाळयुष्याचा हात तुटला होता, असं काहीतरी मी ऐकायला आलं. आणि त्या बाळयुष्यासहित ती मोत माऊली समुद्रामध्ये कोणी टाकली होती आणि ती समुद्र किनाऱ्यावरती लागली होती. काही लोकांनी ती पाहिली, कोणी तिला तिथे समुद्र किनाऱ्यावरती थोडं बाजूला उभं केलं, परंतु कुणीच त्या माऊलीला घरी घेऊन गेले नाहीत. म्हणे एक माणूस त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यानं त्या तुटलेल्या फुटलेल्या माऊलीला आणि बाळयुष्याला उचललं आणि ते इमाज रिपेअर करण्यात आलं, देवळामध्ये नेण्यात आलं, त्याला आशीर्वाद देण्यात आला. आणि जेव्हा त्या माणसानं म्हणे ती माऊली घरात आणली, तेव्हा काही दिवसांनी त्याला समजलं की काही वर्ष त्याच्या पत्नीला मूलबाळ होत नव्हतं, तिला आता दिवस गेलेले आहेत. त्या माणसासाठी तो मोठा चमत्कार झालेला आहे आणि त्यानं ही गोष्ट इतरांना सांगितली, म्हणून काही लोक गोराईला माऊलीचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी धावत आहेत. माझ्या प्रिय बंधूंनो, माऊली जी आहे ती फक्त गोरायलाच नाही, माऊली जी आहे ती संपूर्ण जगामध्ये आहे, जगाच्या कानाकोपऱ्यात आहे. कारण त्या माऊलीला दिलेला आहे तिच्या पुत्रानं प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. ती माऊली आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहे आईच्या रूपात. जेव्हा स्वतःच्या रक्ताच्या आईची आपण सेवा करतो तेव्हा आपण माऊलीची सेवा करतो. माऊलीचे नोवेने सर्व ठिकाणी चालू आहेत आणि फक्त ख्रिस्ती नव्हे तर आपले अख्रिस्ती बांधव श्रद्धेने तिच्याकडे प्रार्थना करीत आहेत, तिच्याकडे मागत आहेत, तिची मध्यस्थी मागत आहेत. आणि त्यांच्या जीवनामध्ये अनेक चमत्कार घडलेले आहेत, घडत आहेत आणि ह्याच्या पुढेही घडतील. आपण मोठ्या भक्तिभावाने ऑनलाईनवरती वेगवेगळ्या मिस्सा
ऐकतो, नोवेने करतो, कारण आपली माऊलीवरती श्रद्धा आहे. एक मुलगी एका मुलाबरोबर लग्न करते, बरीच वर्ष जातात, त्यांना मूलबाळ काही होत नाही. डॉक्टरांच्या देवळाच्या पायऱ्या घासतात तरी काही होत नाही. सरतेशेवटी जोडपं निर्णय घेतं की आपण आश्रमातलं एक बाळ दत्तक आणू, आणि ते मूल दत्तक म्हणून ते घेतात आणि त्यांचा आनंद गगनात माविनासा होतो. त्यांना समाधान लाभतं की आता आपण आई वडील झालो ह्या पोशापुताचे, या पोशा मुलाचे. आणि मग काही महिन्यांनी, काही वर्षांनी समजतं की त्या आईला खरोखर दिवस गेलेले आहेत. रक्ताची औलाद त्यांच्या घरामध्ये जन्मास येते. ही दोन्ही मुलं मोठी झाल्यानंतर ह्या दोघांमधील फार प्रेम वाढतं. जणू काय ते रक्ताचे भाऊ एकमेकांशी प्रेमाने वागत असतात, एकत्र शाळेमध्ये जात असतात. आणि एक घरामध्ये वाढत असताना आई वडील फार आनंदी असतात, उत्सुक असतात की आपण एक परक पोर आपल्या घरात आणलं, म्हणून ती ब्लेसिंग, तो आशीर्वाद आपल्याला मिळाला, म्हणून आपल्या रक्ताचं मूल आपल्याला झालं, ही त्यांची श्रद्धा असते. परंतु दुर्दैवानं काय होतं की त्यांचा रक्ताचा मुलगा हा आजारी पडतो. आजारी पडल्यानंतर समजतं की ही हॅज ब्लड कॅन्सर, त्याला रक्ताचा कर्करोग झालेला असतो. खूप त्याला औषध पाणी करतात. आईवडिलांना वाटतं की आनंदाच्या लाटा आपल्या घरामध्ये आल्या होत्या, त्याचं रूपांतर दुःखाच्या लाटेमध्ये झालेलं आहे. असं का व्हावं? आईवडील रडतात. तो मुलगा मरणाच्या बेडवरती असतो, त्यावेळेस त्याचा तो भाऊ दत्तक घेतलेला आणि आई त्याची असते. तेव्हा तो रक्ताचा मुलगा आईला सांगतो, आई मी मेलो तरी चालेल, परंतु हा तुझा मुलगा. आणि त्या मुलाला सांगते, ही तुझी आई. आणि हे शब्द ऐकताच आईच्या आणि त्या पोशापुताच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. ख्रिस्ताच्या जीवनामध्ये तेच घडलं. ख्रिस्त मरणा अगोदर त्या क्रूसाच्या पायथ्याशी मरिया माता तेथे होती. तेव्हा त्या मुलानं, त्या ख्रिस्तानं, त्या तारणकर्त्यांना सांगितलं शिष्यांना, ही पहा तुमची आई, मरियेकडे पाहून. आणि मरियेला सांगितलं शिष्याकडे पाहून, ही तुझी मुलं. ख्रिस्ताच्या दुःखाच्या वेळेस त्याचे जवळचे मित्र, शिष्य त्याला सोडून गेलेले, परंतु मरिया माता शेवटपर्यंत ख्रिस्ता बरोबर होती. ख्रिस्त मेल्यानंतर ऑन द डे ऑफ पेंटेकॉस्ट, पवित्र आत्म्याचा आगमनाचा रविवार जो आपण साजरा करतो, त्यावेळेस हे शिष्य यहुद्यांच्या भीतीमुळे भयभीत झाले होते, घाबरले होते. त्यावेळेस मरिया माता त्यांच्या बरोबर प्रार्थना करीत होती. कारण ह्या मरिया मातेला कोणी दिलेला आहे? तर प्रभू येशू ख्रिस्तांना आपल्या तारणकर्त्यानं. ती तुमची आई आहे, ती माझी आई आहे. हे सारं जग आपल्या दुःखाच्या वेळेस आपल्याला सोडून जाईल, परंतु आपली मरिया माता दुःखाच्या वेळेस, संकटाच्या वेळेस आपल्याला कधीच टाकणार नाही,
ही आपली श्रद्धा आहे. उद्या आपण तिचा सण साजरा करणार आहोत. तिचे नोवेने आपण करत आहोत. ती माऊली, ती आपली आई, आपली मध्यस्थ आहे. आपल्या सुखात, दुःखात, आजारात, आरोग्यात तिनं आपल्यासाठी मध्यस्थ करावी. आपण श्रद्धेनं ह्या मिसावरती प्रार्थना करूया. आमेन. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र आत्मा जो 50व्या दिवशी पवित्र मरिया व शिष्यावर उतरला व त्यांना वरदानांनी भरलं, त्याच पवित्र आत्म्याने आपण भरावेत म्हणून आपण आपल्या गरजा प्रभूकडे सादर करूया आणि म्हणूया, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. बोला, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. पोप, बिशप, धर्मगुरू, धर्मभगिनी व व्रतस्थ यांना मरियेचा मातृप्रेम सल्ला व पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने योग्य निर्णय घेऊन आपल्या कळपाचा प्रेमाने सांभाळ करावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. वरिष्ठ पदावर असलेल्या अधिकाऱ्यांना लोकहितासाठी निर्णय घेण्यास देवाच्या आत्म्याचा प्रभाव व मार्गदर्शन लाभावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपण सर्वजण या नोवेना भक्तीमध्ये सहभागी झालो आहोत. आपण सर्वांनी पवित्र मरियेचे अनुकरण करून नेहमी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आणि अनुग्रहाने देवाच्या वचनाचा अवलंब करावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून वैयक्तिक व सामाजिक हेतूसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपले उत्तर. हे हे प्रभू प्रभू आमची आमची प्रार्थना प्रार्थना ऐक. ऐक. हे स्वर्गीय पित्या, तू पवित्र मरियेला आम्हासाठी आदर्श शिष्यात तत्वाचे उदाहरण म्हणून दिले आहेस. पवित्र शास्त्रात दिलेल्या आश्वासनावर आम्ही विश्वास ठेवावा. तुझ्या वचनावर आम्ही ठामपणे उभे राहून सदैव तुझा गौरव गावा. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. अर्पण गीत. तुझाच प्रभू मी तुझा, जीवनभर मी तुझा. तुझाच प्रभू मी तुझा, जीवनभर मी तुझा. तू माझे प्रभू वैभव सारे, धन दौलत लौकिक तू सारे. धन दौलत लौकिक तू सारे. जीवन पुष्प मी वाहे, आज प्रभू तव चरणी. तुझाच प्रभू मी तुझा, जीवनभर मी तुझा. तुझाच प्रभू मी तुझा, जीवनभर मी तुझा. बंधू भगिनींनो, आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे शांतिप्रिय व प्रेमळ परमेश्वरा, आमचे समर्पण तुझी खरी उपासना बनव व तुझ्याबरोबर आमचे ऐक्य घडून आण.
ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य परास्तव आहे. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही ते नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व आनंददायक आहे. प्रेमभावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलेस, न्याय भावनेमुळे तू त्याला शिष्यच पात्र ठरवलेस, परंतु दयाभावनेमुळे आमच्या प्रभुत्वाद्वारे तू त्याचे तारण केलेस. त्याच्याद्वारे स्वर्गातील सर्व दूत व गायकवृंद तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुसमोर होऊन आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. गुणगान गीत. पवित्र पवित्र हो, पवित्र पवित्र हो, प्रभु तेरा नाम, हम सबका तुझको प्रणाम. महिमा गाते हम, स्तुति करते हम. जितनी प्रशंसा करो उतनी प्रभु है कम. पवित्र पवित्र हो, पवित्र पवित्र हो, प्रभु तेरा नाम, हम सबका तुझको प्रणाम. स्वर्गलोक में हो प्रभु तेरी जय जयकार. आसमां में गूंजे सदैव तेरा नाम. पवित्र पवित्र हो, पवित्र पवित्र हो, प्रभु तेरा नाम, हम सबका तुझको प्रणाम. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभुस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःखस्थानापूर्वी त्याने भाकरी घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभु येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारण्या प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो.
प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिसभेची आठवण कर. आमचे परमगुरू पोप फ्रान्सिस पहिले, आमचे महागुरू ऑजवल ग्रेशियस, इतर महागुरू व सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. आपल्या ज्या ज्या काही विनवण्या मागण्यात आपण श्रद्धेनं प्रभूच्या चरणाशी ठेवूया. सर्व प्रकारच्या रोगापासून आजारापासून आपलं रक्षण व्हावं म्हणून याचना करूया. आपल्यापैकी जी जी माणसं मरण पावलेली आहेत त्या सर्वांची आठवण करून त्या सर्वांच्या आत्म्यांना चिरकाली शांती लाभावी म्हणून प्रार्थना करूया. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताला विश्रांती पावलेल्या आमच्या बंधूंची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तभाषी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता, धन्य कुमारी मला सारे प्रेषित, मर्यादापती संत योसेफ व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पाय तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. परमेश्वराला बाप या नावाने हाक मारायला प्रभू येशूने आम्हाला शिकवले म्हणून आम्ही सर्वजण मोठ्या धैर्याने म्हणतो, आमच्या स्वर्गीय बापा, बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभो येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेसास म्हणालास, मी तुम्हा सारी शांती राखून ठेवतो, मी माझ्या शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्ताच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गराज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभू शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तो आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तो आम्हावर दया कर.
जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तो आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरी होईल. आध्यात्मिक ख्रिस्त प्रसाद विधी. माझ्या प्रिय येशू, पवित्र साक्रामेंतात तू खऱ्या अर्थाने हजर असतोस यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर अधिक प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये आणि माझं अंतःकरण हे तुझं निवासस्थान बनव. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझे शब्द व तुझे संस्कार आमचे अन्न व जीवन आहे. तुझ्या पुत्राकडून मिळालेले दान आम्हाला सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास समर्थ करू. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वदा परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हात आशीर्वाद देवो. आमेन. जा प्रभूच्या शांतीनं. मरिया मातेचा मान सन्मान करण्यासाठी तुम्हाला पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानू. कोरोनाबाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. ह्या विश्वातील वेगवेगळ्या भागातील कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ह्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. ह्या आजारावर लस विकसित करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो की ही लस कोरोना विषाणूंवर नियंत्रण ठेवण्यास परिणामकारक ठरू दे. तसेच ही लस समाजातील सर्व लोकांसाठी, विशेष करून गरिबांसाठी उपलब्ध व्हावी म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. वेलणकणी मातेच्या नोवेनाची प्रार्थना. नोवेनाचा आजचा 9वा दिवस. सर्वांनी एकत्र बोलायचं आहे. हे प्रभूच्या साऱ्या कलाकृतींनो, दुःखी व पीडितांना बरे करणाऱ्या मातेला धन्य म्हणा. स्वर्गाच्या राणीचे स्तुतिगीत गा. हे प्रभूच्या दूतांनो, पीडितांना बरे करणाऱ्या मातेची प्रशंसा करा. हे स्वर्ग लोकवासियांनो, स्वर्गातील राणीचे गुणगान गा. हे स्वर्गातील सर्व संतांनो, पीडितांच्या मातेचे गुणगान गा. हे आकाशातील तारकांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेची कीर्ती गा. प्रचंडधाऱ्यांनो, दवबिंदूंनो, स्वर्गातील राणीला धन्य म्हणा. हे ज्वालांनो व उल्कांनो, निष्कलंक मातेची स्तुती करा. हे छाये व सूर्यप्रकाशा, स्वर्गातील राणीची प्रशंसा करा. हे तुषारांनो व धारांनो,
पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेचे गुणगान गाव. हे हिमानो व गारांनो, स्वर्गातील राणीचे गुणगीत गाव. निष्कलंक मातेचे गुणगान करा. हे रात्रींनो व दिवसांनो, स्वर्गातील राणीची कीर्ती गाव. हे प्रकाशांनो व अंधारांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेला धन्य म्हणा. हे विद्युल्लतांनो व मेघांनो, स्वर्गाच्या राणीची स्तुती करा. हे वसुंधरे, तू आपल्या राणीची प्रशंसा कर. हे पर्वतांनो व पहाडांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेचे गुणगान गा. हे साऱ्या पृथ्वीवरील वनस्पतींनो, निष्कलंक मातेचे यशोगीत गा. हे सुगंधित पुष्पांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेचे गुणगान गा. हे सागरांनो व नद्यांनो, निष्कलंक मातेची कीर्ती गा. हे माशांनो व जलचरांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेची स्तुती करा. हे वन्य प्राण्यांनो, पीडितांच्या मातेचे गुणगान गा. हे प्रभूच्या याजकांनो व धार्मिक जनांनो, पीडितांच्या मातेचे गुणगान करा. हे आत्म्यांनो, निष्कलंक मातेची कीर्ती गा. हे संतांनो व पाप्यांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेवर श्रद्धा ठेवून प्रार्थना करा. आमेन. वेलणकणी मातेचा नवेना माझे मागे बोलायचं आहे. हे अतिपवित्र कुमारिके, हे अतिपवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू निदुःख निवारणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहेस, तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहते. जे मागतात त्यांना मिळेल, या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नोव्हेनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव. किंवा ज्या कृपा प्रसादाची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या जे काही खाजगी विनंत्या असतील ते आपण आपल्या आईसमोर मांडूया. तसेच आपल्या जीवनात जे अगणित उपकार केले आहेत व नेहमी आपल्यासाठी ती मध्यस्थी करत असते त्याबद्दल तिचे आभार मानूया. जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला, तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले, त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पिते. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य
तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिय देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिय देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिय देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिय देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आपण 3 गायनामध्ये घेणार आहोत ईस्ट इंडियनमध्ये. परमेश्वर तुला राखो मरिये, तुरपेन भल्ले स्वामी तुशी हायस. तू भाग्यवान अस्त्र्यामध्ये आणि भाग्यवान फळ तुझे उदरी संचेजोस. संता मरिये परमेश्वराचे माये, आम्हा पापियांकरिता विनंती कर. आता आणि आमचे मरणाचे वेळेवर. आमेन. परमेश्वर तुला राखो मरिये, कृपेन भल्ले स्वामी तुशी हायस. तू भाग्यवान अस्त्र्यामध्ये आणि भाग्यवान फळ तुझे उदरी संचेजोस. संता मरिये परमेश्वराचे माये, आम्हा पापियांकरिता विनंती कर. आता आणि आमचे मरणाचे वेळेवर. आमेन. परमेश्वर तुला राखो मरिये, कृपेन भल्ले स्वामी तुशी हायस. तू भाग्यवान अस्त्र्यामध्ये आणि भाग्यवान फळ तुझे उदरी संचेजोस. संता मरिये परमेश्वराचे माये, आम्हा पापियांकरिता विनंती कर. आता आणि आमचे मरणाचे वेळेवर. आमेन. गाब्रिएल दूताने गाब्रिएल दूताने तुला कृपापूर्ण म्हणून तुला कृपापूर्ण म्हणून अभिवाद दिले. अभिवाद दिले. त्याच्या अभिवादनाबरोबर त्याच्या अभिवादनाबरोबर माझीही अभिवादने माझी अभिवादने तू स्वीकार. तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकावरील ती तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्ने व्हावे, तेजस्वी रत्ने व्हावी अशी माझी सदिच्छा. अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करते. तुझ्या स्वाधीन करते. माझ्या सर्व कृत्यांमध्ये माझ्या सर्व कृत्यांमध्ये व सुख दुःखात व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवते. मी तुझ्यावर श्रद्धा ठेवते. प्रभू येशूसाठी प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी सर्व गोष्टी चिरकाळ तुझ्या कर चिरकाळ तुझ्या कर असे विनवितो. असे विनविते. आमेन. आमेन. अंतिम गीत. साहेबिनी आमचे फार काकलोदीचे माये, काकलो दावराव्या माणसाना दर्शन दिलंय स्फोराना. वणूया वणूया वेलणकरणी साहेबिनीला, तिचं नाव गाऊया, तिचा आधार मागूया. वणूया वणूया वेल
दोन्ही आयलीस पोचलीस माये आमचे मदन घालावावर बेस तुझा वडूया वडूया वेलंकणी सायबिनीला तिचं नाव गाऊया तिचा आधार मागूया वडूया वडूया वेलंकणी सायबिनीला